तुम्हाला पण घरातील गाजराचं काय करावं हे कळत नसेल आणि गाजराचा हलवा करून कंटाळा आला असेल तर असे लाडू एकदा नक्की ट्राय करा। तर बघा, मी गाजरावरील अशी साले काढून घेतली होती आणि माझ्याकडे फक्त 5-6 गाजरे होती। बाजारात आणलेली गाजरे ही मोकळी तशीच खाऊन शिल्लक राहिलेल्या गाजराचं काय करायचं म्हणून त्याचं असं अगदी हलवाई जसे बनवतात तसेच लाडू तयार केले। ते अगदी पाकातील गुलाबजामसारखे लागत होते। त्यासाठी गाजर असे बारीक करून घेतले आणि मिक्सरमध्ये असे बारीक केले। अगदी बारीक असे त्याचे वाटण तयार केले आणि 2 चमचे असे मिल्क पावडर टाकली आणि त्यामध्ये चिमूटभर एवढी वेलची पावडर टाकली। त्याच्यामध्ये थोडंसं मीठही टाकायचं आणि आपल्या घरातील मुले जे ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम वगैरे खात नसतील तर ते त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात टाकायचे, म्हणजे त्याच्याबरोबर ते अगदी सहजपणे खातील। त्यानंतर बघा, कढईमध्ये 1 वाटीभर एवढी साखर टाकली आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलं आणि त्यामध्ये साखर वितळून घेतली। आपली साखर विरघळली आहे हे कळण्यासाठी बघा असे बुडबुडे येतात, म्हणजेच त्या साखरेला असा फेस होतो। मग त्यामध्ये आपण जे बारीक केलेले गाजर असतात ते टाकायचे आणि त्यानंतर बघा हे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत ते हलवायचे आणि त्याच्यामध्ये कलर येण्यासाठी मी हा लाल कलर टाकलेला आहे। त्यानंतर बघा ते मिश्रण एकसारखं असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। जोपर्यंत लाडू बांधण्यापुरतं ते मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवून असं एकसारखं करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा हाताला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या हाताला ते मिश्रण चिकटत नाही। न त्याच्यानंतर आपल्याला जशा आकारामध्ये आपल्याला लाडू हवे आहेत त्या आकारामध्ये असे लाडू बनवून घ्यायचे आहे। अगदी बेकरीमध्ये जसे हलवाईचे लाडू असतात तसेच हे गाजराचे लाडू तयार होतात। तुम्ही पण असे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करून जाता जाता चॅनलला तेवढे सबस्क्राईब करा।